जसं इंद्रास त्याचं अस्त्र वज्र, तसंच इकडच्या पुरंदरास त्याचं अस्त्र हे वज्रगड. आता आपण हे वज्रगडावरती, पुरंदराचं नाव जे होतं ते पूर्वी होतं इंद्रपर्वत आणि त्याच्या शेजारी असणारा हा रुद्रमाळ किंवा वज्रगड. इंद्राचं अस्त्र जसं वज्र होतं तसा पुरंदराचा सोबती हा वज्रगड. आता आपण आलेलो आहे वज्रगडावरती. आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या किल्ल्यावरती यायला परमिशन नाही आहे. हा किल्ला आर्मीच्या ताब्यात आहे. यायचं असेल तुमच्या रिस्कवरती यायचं आणि तुमच्या जबाबदारीवरती यायचं. तर हा पुरंदराचा सोबती वज्रगड. इतिहासात आपण पुरंदराबद्दल खूप ऐकलं आहे, पण वज्रगडाबद्दल आपल्याला खूप कमी माहिती मिळते. हा तोच वज्रगड ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना अगदी बागडताना खेळताना समोरच्या पाहिलं असेल इथून. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने कितीतरी वेळा हा पावन झालेला असेल. त्यानंतरच्या इतिहासात जर आपण आलो तर उमाजी नाईकांचा हा बालेकिल्ला, या किल्ल्यावरूनच त्यांनी कित्येक लढाया लढल्या. हा किल्ल्यावरती त्यांनी कित्येक दिवस इंग्रजांना वगैरे थोपवलं. तर हा इतिहास आपल्याला खूप अपरिचित आहे. पुरंदराबद्दल माहिती आहे पण वज्रगडाबद्दल माहिती नाही आहे. याच्यावरती यायला 2017पासून आर्मीने पूर्ण बंदी घातलेली आहे. याच्यावरती येत नाही आहे. आता आपण खूप जुगाड करून या किल्ल्यावरती आलेलो आहे. आणि एक आयुष्यात माणसाचे एक असतं. जवळपास मी महाराष्ट्रातले 400 किल्ले फिरलो, पण असे काही किल्ले होते की जे बघायचेच होते. त्यातला हा होता एक वज्रगड. आणि आज त्या वज्रगडावरती यायचं सौभाग्य मिळालेलं आहे. तर मी खरंच स्वतःला खूप म्हणजे एक लकी मानतो की मला हा किल्ला बघायला मिळाला आहे. आणि याच्यासोबत मी तुम्हाला हा किल्ला दाखवतो, किल्ल्याचा इतिहास सांगतो, यायचं कसं ते पण दाखवतो. पण सगळ्यात महत्त्वाचं, यायचं असेल तर तुमच्या जबाबदारीवरती यायचं. चला किल्ला बघूया. पहाटे 3 वाजताच घर सोडलं, कारण ट्रेकला लवकर सुरुवात करायची होती. सासवडवरून पुढं गेलं की नारायणपूरच्या अलीकडे जिथे हा पुरंदरला रस्ता जातो त्याच रस्त्याने आपल्याला आतमध्ये वळायचंय आणि पुढं जायचंय. आतमध्ये वळून थोडंसं 1000 मीटर पुढं गेलं की आपल्याला डाव्या हाताला वळायचंय. हा कच्चा रस्ता आहे आणि हा रस्ता घेऊन जातो आपल्याला पुढे खोमने वस्तीकडे. सुरुवातीला डांबरी असणारा हा रस्ता पुढे एकदम कच्चा होतो आणि एकदम तुफान थरार आपल्याला अनुभवायला मिळतो. ही खोमने वस्ती. इथं आल्याच्या नंतर आपण इथे गाडी लावतो. आता आपण विशालदादांना कॉल केला आहे, ते येता ते आल्यानंतर आपण पुढे जाऊ. एकदम सुनसान आहे सगळीकडे, सगळे लोक झोपेत येतात आधी. आणि आपण इथे पोचलो आणि इकडून लाईट येते आहे. आपली दुसरी गाडी येते अजून. इथं आता आपण आपल्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. पाठीमागे अंधारात दिसणार नाही पण तिथे वज्रगड किल्ला आहे. आणि इथून गाड्या पार्क करून आता आपण ट्रेकला सुरुवात करणार आहे. हे लोकेशन आहे खोमने वस्ती आणि इथून सुरुवात करणार आता आपण. इथून वस्तीवरून आहे ना इकडे समाधीकडे जाणारा रस्ता आहे. पुढं समाधी आहे, मॅपवरती दिसते. त्या समाधीच्या रस्त्याला लागलो की तोच वरती जातो घेऊन. त्याला त्या रस्त्याने बघूया पुढं. इथे समोर आहे ना राजे उमाजी नाईकांची समाधी आहे. इथं खाली गाव आहे, इथं समोर. इथून चालत आलो आपण 5 मिनिटांवरती. ही उमाजी नाईकांची समाधी आहे. या समाधीपाशी आलो म्हणजे आपण बरोबर रस्त्याला आहे. इथून समाधी तळाच्या शेजारूनच ही पायवाट आहे. खूप साऱ्या फासळ्या वाटा येतात, त्यामुळे रस्ता सापडणं थोडंसं मुश्किल आहे. हे बघा इथं अशा ढोर वाटा येतात. त्यातली बरोबर सापडली की आपल्याला पुढं जायचं आहे. वज्रगडाला जायचं म्हणजे मेन वाट जी आहे ती पुरंदरच्याच बाजूने, पण आर्मीच्या ताब्यात असल्यामुळे ती वाट बंद केलेली आहे. आपल्याला कुठून तरी चोर वाटेनेच किल्ल्यावरती प्रवेश करावा लागणार होता. खूप वर्षे वाट पाहिली पण किल्ल्यावरती जाण्याचा योग येत नव्हता, म्हणून खोमने वस्तीवरून चोर वाटेने जायची सुरुवात केली. ही वाट एकदम भयानक आहे. रस्ता कुठे मिळत नाही, फक्त आपल्याला अंदाजाने चालावं लागतं. इथून खालून गावातून आलो आपण.
असाच डोंगराने वाट आहे. इथून समोरची जी वाट आहे ती अशी आपल्याला इथं घेऊन येते आणि इकडं वरती किल्ला आहे. हे जर बघितलं ना वाट पूर्ण मोडलेली आहे. इकडे बघा डोंगर जळाला आहे, त्यामुळे वाटेचा मागबूस नाही उरलेला, ती शोधतच जावी लागते. पुढे गेलं तर वाट आपल्याला कळतच नाही. आपण त्या गावातून सुरू केलं आहे खालच्या या डोंगर रंगाने असं यायचं. तो समोर डोंगर दिसतो, त्याच्यात शेजारी एक जी सोंड आहे त्या सोंड लक्षात ठेवायची आणि चालत राहायचं. या सोंडाने आपण आलो की इथं या माथ्यावरती येतो. या माथ्यावरून हा रस्ता आपल्याला वरती घेऊन जातो आणि इथून गडावरती जातो. हा जो परिसर आहे पलीकडे गडाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इकडे दिसतो आहे तुम्हाला तो पुरंदर किल्ला. या अँगलने पुरंदर तुम्ही कधीच बघितला नसेल. इकडे केदारेश्वराचं मंदिर आहे, एकदम मस्त दिसतं इथं पुरंदर. ही इकडची पुरंदरला जाणारी वाट. समोर जो दिसतोय तो सूर्यपर्वत इकडे, त्याच्या पाठीमागे चंद्रपर्वत. आता राजगड तोरणा दिसत नाही आता, पण कदाचित दिसतील. ही पूर्ण वाट आणि आता आपल्याला इकडे जायचं आहे. जवळपास अर्धा रस्ता चालत आलं की एका बाजूने सूर्यनारायण वरती आले आणि आम्हाला दिसू लागला तो दुसऱ्या बाजूने पुरंदर. तर हे दृश्य पाहण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहिली होती. ही खडतर वाट होती, पण ह्या वाटाने चालत वज्रगड गाठायचंच हे ध्येय होतं. आता आपण आर्मीच्या रेंजमध्ये आलो होतो. आपल्या उजव्या बाजूला पुरंदर होता आणि त्या पुरंदरावरून आर्मीच्या लोकांना आता आपण सहज दिसणार होतो. पूर्ण बांधलेलं आहे हे. येस, ही ब्रिटिशांच्या काळातलं हे बघा, हां तो रस्ता होता. इथपर्यंत एवढं बांधकाम केलेलं बांधकाम, आणि ही दगडी रस्ता होता असा पूर्ण. फरसबंदीची वाट. हा हा, काही औषध दिसते अजून आहे का? म्हणजे तशी किल्ल्याची वाट अशी इकडून पण होती का एखादी? हा, ही एक वाट होती, हां पलीकडून एक वाट आहे. त्याच्यावरून. हा, प्रत्येक टोकाने एक वाट होती. नंतर कोणीतरी बरोबर आहे. हा असा बांध केलेला मोडला. ही इथून वरती हां एवढा एकच, वरती बाकी कुठूनच नाही. बाकी नाही कुठून. हां इथून पुढची वाट ही अशी दगडधोंडातून आहे. छोटे छोटे दगड येतात, त्याच्यातून जावं लागतं. इकडं मस्त सूर्यनारायण आलेले आहेत आता. आणि ही अशी वाट पाठीमागे दिसतोय तो वज्रगड. थोडं वरती चढून आलं की इथं अजून एक पठार येतं आणि आपल्याला इथं एक मूर्ती दिसलेली आहे. कसली मूर्ती आहे बघूया. वा 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 वा. आणि इथं आपल्याला दिसरेत मारुती राया. ही वज्रगडावरची मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज नाही का, हां त्यांच्या काळातील हे वीर आहेत. त्या वीराचं म्हणजे लाडताकीने इथं मृत्यू पावले. मूर्ती पावली, इथं त्या ठिकाणी त्यांची मूर्ती बसवलेली आहे. बाकी त्या वीराबद्दल काय माहिती नाही मिळत का तशी? नाही, काढली का माहिती? या वीर आहे, दुसरं मग नाही. हां हां हां. आम्हाला आधी वाटलं उमाजी नाईकांचीच आहे. मला पण वाटलं तरी. पहिले पाहिजे तर आधी मारुती राया वाटले लांबून. जी काढली असेल सगळी हिस्ट्री जुनी, हां हां हां. त्या सगळं निघाले. तर ही जी समाधी आहे तिथून आपण निघालो की आपल्या इकडच्या उजव्या हाताला पुरंदर राहतो
आणि आपल्याला या सोंडाने वरती जायचं आहे. हे वरचं दिसतं आहे, हे वज्रगडाचं तटबंदी वगैरे, आपल्याला तिथं जायचं आहे. आणि ही जी वाट आहे, या सोंडाची वाट आपल्याला घेऊन जाते. या सोंडाने वरती जायचं आहे आता आपल्याला. चला. या पूर्ण सोंडेने आपण चालत आलो इकडच्या, आणि इथं पायथ्याला आलो. आता समोर बघितलं तर हा किल्ल्याचा कडाचे, इथे तटबंदी दिसते आपल्याला. त्याच्या खाली इथे आपल्याला हे एक चौथरा मिळालेला आहे. जुनं बांधकाम असेल कशाचं तरी, चौकी पहाऱ्याचं त्याच्या खालचं. आणि विशालदादांच्या म्हणण्याप्रमाणे याच्यात एक तोफ असण्याची शक्यता आहे इथं खाली काढलेली. आता हा जो चौथरा आहे पूर्ण कोसळलेला आहे, त्याच्यामुळं याचे जे दगड आहेत आतमध्ये पडलेले येतात, त्या दगडांच्या खाली कदाचित एखादी तोफ असेल. संवर्धनाची गरज आहे याला. ही इकडे वाट वरती जाते आणि इथं ही तोफ. हा ट्रॅव्हल्स आहे आता, आणि आपल्याला वरती जायचं आहे. घसरडी वाट आहे थोडीशी इथे. चला. जेव्हा तुम्ही महाराष्ट्रातले सगळे किल्ले फिरलेले असता, एखादा अर्धा किल्ला उरलेला असतो तो आर्मीच्या ताब्यात आहे, आणि तो किल्ला स्वप्नातही नसतं तुमच्या की मग या कधी किल्ल्यावरती जाईल. त्या किल्ल्यावरती शेवटी आम्ही पोचलेलो आहे. हा आनंद आहे ना सगळ्या शब्दांच्या पलीकडचा आहे. आणि वज्रगडाचा इथं दरवाजा आहे, पहिली पायरी मिळाली आपल्याला, इथं माथा टेकवला. हे सौभाग्य मिळालं ना, आयुष्याचं सार्थक आहे खरंच. म्हणजे की एक स्वप्न होतं की वज्रगडाला कधीतरी जायचं, आणि ते आज पूर्ण झालं. आता इथं आलो आहे, हे बघा या बाजूने चालत आलो, इथून ट्रॅव्हल्स मारत इथे आलो. इथं आल्यानंतर बघा ही जी वाट आहे ही पुरंदरावरून येणारी वाट आहे. आपण ह्या पाय वाटेने आलो मधून घुसखोरी करत. इथं आलं की ह्या पायऱ्या येतात वज्रगडाच्या. छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचे या पायऱ्यांना कित्येक वेळा स्पर्श झालेला असेल. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि 2017पासून इथं यायला परवानगी नाही, त्यामुळं खूप अनटच भूमी होती. आणि तिथं आपण शेवटी आलेलो आहे. आणि समोर दिसतोय दरवाजा. भाग्य असावं लागतं जे आम्हाला मिळालं आहे आज. हा किल्ल्याला जाणाऱ्या पायऱ्या, ही पायऱ्यांच्या बाजूला बांधलेली तटबंदी, आणि वरती जो दिसतोय तो बुरुज. आणि इथून आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे जातो. आता आपण किल्ल्याच्या माथ्यावरती प्रवेश करेल या दरवाजाने जाऊन. हा दरवाजा किती सुंदर आहे बघा. पुढे गेल्यावर अजून आपल्याला दिसेल. हे या वाटेने तिथं गेलं की तिथून समोर आपल्याला दरवाजा दिसेल. हा वज्रगडाचा दरवाजा वेगळ्या रचनेचा दरवाजा आहे. इकडे हा एक बुरुज दिसतो, इकडचा बुरुज, आणि हा दरवाजा. इकडच्या बाजूने जर कोणी चालत आलं तर त्याला शेवटपर्यंत दरवाजा दिसणार नाही. दरवाजा इकडे, आणि वरून शत्रूवरती हल्ला करता येईल अशी जागा आहे. त्यामुळं गोमुखी आकाराचा जरी नसला तरी पण जरासा त्याच रचनेतला, पण ही वेगळीच शैली आहे. इथून आपण जर पुढे आलो दरवाजामध्ये, पूर्ण बांधकाम अजूनही आहे तसंच शाबूत आहे. या त्याच्या कोरलेल्या पायऱ्या, आणि इथून आल्यानंतर ही रचना बघा याची. इकडे आपण इथे दरवाजात आलो की ही आतमध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत बघा. इकडे एक आणि इकडे एक. इथे वरती हा भाग आता मोकळा आहे, कदाचित तेव्हा बंदिस्त असेल. आणि इथं हा दुसरा दरवाजा. ही एक वैशिष्ट्यपूर्ण दरवाजांची रचना आहे. इथून ही वाट वरती जाते. आपण जर इथून बघितलं इकडे तर ही खूप वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे दरवाजाची.
तर आता आपण पूर्ण माथ्यावरती आलेलो आहे आणि आपण खालून जो दरवाजाची रचना पाहिली होती ती इथून अजून दिसते. हे बघा, इथं जे खाची आहेत ना याच्यावरती लाकडं होते असे इकडच्या बाजूने आणि इकडच्या बाजूने मिळून. आणि हे जे होतं ना हे त्याने पूर्ण इकडे बघा, इकडे हे किल्ल्याचं बांधकाम आहे. भरपूर सारं किल्ल्यावरती असणारे मोठमोठे बोल्डर्स. ही रचना बघा दगडांची कशी झालेली आहे. आता आपण माथ्यावरती आलो. माथ्यावरती आल्यानंतर इकडच्या बाजूला हे एक पाण्याचं टाकं आहे. पाण्याचं टाकं किती खतरनाक आणि किती सुंदर आहे बघा. आपल्याला इथून जाणवणार नाही ते, पण जेव्हा आपण त्याच्या जवळ जाऊ तेव्हा त्याची भव्यता जाणवेल. हे इकडची गावं खालची, हे किती भव्य टाकं आहे फक्त बघा, किती खोल आहे हे. याला उतरायला पायऱ्या तरी दिसत नाही येता, पण कोणाला उतरायचं असेल तर असं इकडून उतरता येईल. आणि खामटाके प्रकारातलं हे. खाली जर आपण बघितलं तर इथे बघा हा खामटाके प्रकारातलं आहे. पाणी आहे, पिण्यायोग्य नाही आहे. थोडीशी स्वच्छता राखली तर पिता येईल. पण विचार करा, हे टाकं इथं आहे, इकडच्या बाजूला बांधीव टाकं आहे. हा खडक इथं जो आहे तो बांधलेला आहे आणि खाली खडक आहे. इकडच्या बाजूला एवढी दरी आहे आणि या दरीच्या काठावरती इथे या टाक्यात एवढं पाणी आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किल्ले वज्रगडावरचं या ठिकाणी जे अवशेष पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी पूर्वी जे रुद्रेश्वराचं शंकराचं मंदिर होतं या ठिकाणी. रुद्रमाळ पर्वत आपण जो वाचला होता. हा, ते आता हे असं पडलेल्या अवस्थेत आहे सगळं. तिथे खाली मूर्ती आहे, ते शिवलिंग खाली काढलेलं असणार. याच्या खाली हा, मित्रांनो फक्त इमॅजिन करा, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांचं या महादेवाला येणं झालं असेल. कित्येक वेळा इथं बसून पूजा केली असेल. आणि हेच बघा त्याचे अवशेष इथं आता आपल्याला या अवस्थेत दिसत आहे. ते राजे उमाजी नाईक त्यांचं बालपण इथंच गेलेलं आहे. त्यांच्या बालपणात या मंदिरात ते खेळे बागडलेले असतील, पण आता त्याची अवस्था कशी झाली आहे. इथं आल्यानंतर विशालदादांनी आम्हाला किल्ल्यावरची एक भन्नाट गोष्ट दाखवली आहे. चला ती तुम्हाला पण दाखवत. इकडं आलं ना, हे पुढं येऊन बघा फक्त हे पाण्याचं टाकं म्हणू शकता, याला विहीर म्हणू शकता. त्याच्या पायऱ्या कशा कोरलेल्या आहेत खाली, तिथून पूर्ण पायऱ्या कोरलेल्या आहेत खाली. आणि इकडं पाण्याचं टाकं. इथं आता घसरडं झालेलं आहे त्यामुळे नाही आहे. आपण थोडं पुढं जाऊन बघूया. इथे बघा हे पाण्याचं टाकं. आतमध्ये जर बघितलं तर तुम्हाला अजूनही पाणी दिसतं आहे. आणि हे खामटाक्या प्रकारातलं आहे. आतमध्ये तिकडे खोलपर्यंत पाण्याचं टाकं आहे. ह्या इथल्या पायऱ्यांनी असं जाऊन हे बघा, इथून जाऊन पायऱ्यांनी उतरता येतं आणि तिकडे हे टाकं. अद्भुत आहे. टाक्याला जर बघितलं ना तर सगळ्या बाजूने हा चौथरा बांधलेला आहे. कदाचित याच्यावरती छत बनवलेलं असेल आणि त्या छताने संरक्षित केलेलं असेल. आणि समोर बघा आपल्याला दिसला केदारेश्वर. इथे केदारेश्वर महादेवाला इथूनच नमस्कार करू. हर हर महादेव. हा पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे. थोडासा अनटच्ड आहे त्यामुळे बांधकाम अजून शाबूते पडलेलं नाही आहे. किल्ल्यावरती हा खूप मोठा दगड आहे, असा दगडांची शृंखलाच बनलेली आहे. आणि आता आपण याच्यावरती अवशेष शोधतोय. आपल्याला काय मिळतं आहे का ते शोधूया. आपल्याला ही पूर्ण बाजूने अशी तटबंदी बघायला मिळते किल्ल्याच्या. तेव्हा खूप मजबूत असेल, आता पडलेली असेल. आणि इथून खाली जी वस्ती दिसती आहे त्या वस्तीपासून आपण चालत आलो आहे इकडच्या डोंगरावरून पूर्ण वरती. तर मित्रांनो, वज्रगडावरती आपण आलो ना. वज्रगडाचा इतिहास आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल खूप ऐकायला मिळतो. दिलेर खानाची लढाई आपल्याला माहिती आहे, इतिहासात खूप प्रसिद्ध आहे. पण या किल्ल्याचा एक अजूनही इतिहास आहे जो लोकांना माहिती नाही आहे. आपल्याला इतिहासातील उमाजी नाईक माहिती असतील. उमाजी नाईकांचं जन्मस्थान इथं किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. आणि हा किल्ला म्हणजे त्यांनी ज्या लढाया लढल्या तर त्यांचा हा बालेकिल्ला होता. या किल्ल्याच्या परिसरातून त्यांनी लढाया लढल्या. तर त्यांचे वंशज
आज आपल्यासोबत येतात. तर आपण त्यांची आधी त्यांच्याबद्दल माहिती घेऊ आणि त्यांच्याकडून नंतर आपण राजे उमाजी नाईकांबद्दल आपण किल्ल्याचा इतिहास ऐकू. नमस्कार, जय शिवराय. सिंहगड किल्ला जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजे उमाजी नाईक यांच्या पंजोबांना म्हणजे महालिंगपती नाईक यांना हा पुरंदर किल्ला जिंकण्यासाठी पाठवलं होतं. पहिल्यांदा दोर पलीकडच्या बाजूने केदारेश्वर आहे त्या साईडने दोर लावला होता. दोर लावलेलं ह्यांना कळालं मुघलांना, त्यावेळेस दोर कापला गेला व उमाजीराजांचा पंजोबा दरीत कोसळून जखमी झाले. नंतर काही दिवसांनी ते नीट झाले आणि परत महाराजांनी त्यांना सांगितलं की आपल्याला हा किल्ला जिंकायचा आहेच. मग दुसऱ्यांदा हा किल्ला पुरंदर आणि वज्रगड जिंकला. त्यानंतर या किल्ल्यावरती आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे पंजोबा महालिंगपती नाईक यांना नाईक ही पदवी दिली व या वज्रगड आणि पुरंदर किल्ल्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली होती. पुढे त्या घराण्यात आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 साली जन्म झाला आणि त्यांचे वडील दादोजी नाईक या किल्ल्याचे राखणदार होते. राजे उमाजी नाईक यांचा जन्म याच ठिकाणी म्हणजे वज्रगडाच्या पायथ्याला पूर्वी जांभळवाडी म्हणून गाव होतं, त्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. लहानाचे मोठे राजे याच ठिकाणी झालेले आहेत. त्यांच्या वडिलांबरोबर दादोजी नाईक यांच्याबरोबर राजे उमाजी नाईक या किल्ल्यावर येत असायचे. इथं खाली तालीम आहे, या तालीममध्ये व्यायाम त्यांनी केलेला आहे. हनुमानाचं मंदिर आहे पुढं, ते तुम्हाला दाखवतो. चला आता आपण विशालदादांच्या नजरेतून किल्ला बघूया. आता खाली जो परिसर दिसतोय आपल्याला, हा परिसर कोणता? इकडे काय काय बघायला मिळेल? आता हे आपण जे थांबलोय हा ते वज्रगडाचा बाले किल्ला आहे. हा, आता बाले किल्ल्यातून खाली जायला हे एक दरवाजे आहे बघा. इथे बनवलेला आहे दरवाजा. त्या दरवाज्यातून खाली गेल्यानंतर हे वज्रगडावरती हनुमानाचं मंदिर आहे. ते पूर्वीच्या काळातलं असलेलं दारोगोळा क्वार्टर आहे, त्याच ठिकाणी राजे उमाजी नाईकांची तालीम आहे. हा, चला आता आम्हाला ते दाखवा. वज्रगडावरचं पाण्याची टाकी आहेत, ही 3 टाकी आहेत आणि खालून आहे ना पूर्ण असं मोकळं आहे. तिन्ही कनेक्टेड आहेत. हा बरोबर. आणि त्याला तिथं ही पायरी आहेत बघा पुढच्या बाजूला. हा, ती पाण्याची टाकी. ही किल्ल्यावरची पाण्याची टाकी, इथे मारुती मंदिर आणि इकडे खाली आपल्याला दिसतंय ना ते काळदरी गाव आहे इकडे बघा. आणि हे काळदरी गावातलं ते भैरोबावाडी. पावसाळ्यात आलात ना स्वर्ग असतो अक्षरशः इकडे. कधी नक्की भेट द्या, इकडे फिरायला आहे नक्की. आणि आता आपल्याला इथं एक युद्ध बघायला मिळतं आहे छोटंसं. हे आपले खंडेराव आणि वानरं यांचं युद्ध चाललेलं आहे इकडे. दोन्ही पण कचत नाही येतात. वानरांनी त्यांची सगळी फॅमिली गोळा केली आहे. घरातले छोटे मोठे नाबालिक पोरं पण आणले आहेत त्यांनी युद्धासाठी. आणि आपले खंडेराव एकटे. आणि इथे आपल्याला मिळतं आहे ते किल्ल्यावरचं महादेव मंदिर. इमारत ठीकठाक आहे, चांगल्या अवस्थेत आहे. आपण इथून पुढे बघितलं, मंदिरात सध्या वटवाघळांनी भयानक हे केलेलं आहे. ही महादेवाची पिंड. त्याच्यात राजे उमाजी नाईकांची आहे का मूर्ती आहे का ती समोर दिसणारी? ही तालीम आहे का? आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी याच तालमीत आपलं शरीर पिळदार बनवलं. त्यांचे वडील दादोजी नाईक यांच्याकडून व्यायामाचं प्रशिक्षण घेऊन याच तालमीमध्ये त्यांनी व्यायाम केलेला आहे. त्या ऐतिहासिक वास्तू अजूनही तशीच आहे. या ठिकाणी आपल्या इंडियन आर्मीने पिंड बसवलेली आतमध्ये. हो, ही तालीम आहे. आणि आपण जे जुनं पाहिलं पाठीमागं ते महादेव मंदिर आणि आर्मीने इथं पिंड बसवली. बरोबर. ओके. इकडे पुढं आपल्याला अजून 2 पाण्याची टाकी बघायला मिळाली. आता
आणि यांची सगळे ते म्हणलं तरी आमची पायऱ्या बघा कशा आहेत या, वेगळी रचना आहे. आणि इथं हे पाण्याची टाकी, इथं एक आणि इथं एक. इथं ही तालीम किंवा आताचं जे महादेव मंदिर आहे अगदी त्याच्या शेजारीच इथं ही 2 पाण्याची टाकी आहेत. सगळ्या दोन्हीमध्ये पण खूप पाणी आहे, पण पिणे योग्य नाहीये. त्या शेवटच्या टोकापासून शेवटचं टोक म्हणजे हा बुरुज आहे. इकडे कदाचित इथं असा एखादा दरवाजा वगैरे असेल इकडे यायला. इकडे तटबंदी वगैरे जास्त दिसत नाही आहे, पण इकडे पण यायला एक वाट आहे. त्या वाटेने आपण पुढं आलेलो आहे. आणि इथं आल्यानंतर आम्हाला एक भारी सीन मिळालेला आहे. तो म्हणजे इकडे बघितलं ना, मिनी साल्लेर दिसतोय, साल्लेरसारखी प्रतिकृती दिसते. आणि हा आता एक्सप्लोर करून बघू. आता आपण जाता येईल त्याच्यात आपल्याला. इथं एक त्याला काहीतरी भन्नाट मिळालं आहे, काय थोडंसं एक्सप्लोर करून बघू. ही कदाचित चोरवाट असू शकते नाही, तिकडच्या साईडला ही बुजवलेली आहे. कदाचित इथून खाली जाऊन इकडून असा रस्ता असेल. पडली होती याच्यामध्ये का चरायला आलेली. आता बुजलेलं आहे हे पूर्ण, पण ही चोरवाट असेल या टोकावरून. ही इकडे पूर्ण अशी तटबंदी बांधलेली आहे आणि त्याच्या पोटातून ही वाट बनवलेली आहे. आपण तिथून ती वाट बघितली बुजलेली. ती वाट जर बघितली ना तर आतमधून येते आणि इथं दुहेरी तटबंदी आहे. त्याचा एक बुरुज आहे इथं, या बुरुजाला येते. या बुरुजाला आता उतरायला आपल्याला डायरेक्ट जागा नाही आहे इथून, पण तिथून तसा बाजूने दरवाजा तो जो बुजलेला आहे ना त्यातून इथून बाहेरच्या बाजूला यायचं. आणि इथून हे पूर्ण बंदिस्त केलेलं आहे. इकडचा डोंगर आणि किल्ला या दोघांना या बुरुजाने वेगळं केलेलं आहे इथे. आणि इथून आपण इकडच्या साईडला पाहिलं तर हा आपल्याला पूर्ण वज्रगड दिसतो आणि याच्या पाठीमागे इकडे हा आपल्याला पुरंदर दिसतोय. शेवटच्या टोक्यावरून आलं ना, हे कोणतं समोरचा मानाई सुळका आहे. तिथं मानाईचं देवस्थान आहे. आणि इकडं आलो ना आपल्याला जो साल्लेरसारखा दिसत होतो त्याला स्थानिक लोक भैरवगड म्हणतात. तिथं भैरवाचं देवस्थान आहे. याची रचना साल्लेरसारखीच आहे. ही खाली जे दिसतंय गाव इकडचं हे म्हणजे भैरववाडी, आणि भैरववाडीच्या तिथे असलेलं हे महादेव मंदिर म्हणजे हा भैरवगड. जुना चोर दरवाजाच्या शोधात चाललोय. एका बाजूला अवघड अशा वाटेतून थोड्याशा शोधत हा इथून ही वाट असेल. वाट होती अशी अजूनही पायवाट वापरते काही थोडीशी, उतरतात वाटतं लोक इथून. घसरडी असेल इथे खाली जास्त. हा ही काही जनावर आहे का? हा ही काही नाही घसरडीचे. तर मित्रांनो, आपण किल्ला पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे आणि आता दरवाजापर्यंत आलेलो आहे. अजूनपर्यंत तरी आपल्याला आर्मीवाल्यांनी काही त्रास दिलेला नाही, बघितलेलं नाही किंवा आले पण नाही येता. आता आपल्याला खाली उतरायचं आहे. खाली उतरताना बघू आता, सीन माहिती नाही आहे काय होतं आहे ते, पण अजून तरीपर्यंत सेफ आहे आपण. चला खाली उतरूया आता. इकडे हा पाठीमागे किल्ला, इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. चला खाली उतरू आता. आपण फायनली अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता उतरून आलो आहे आणि आर्मीच्या टेरिटरीतून बाहेर पडलो आहे. म्हणजे आता आपण सेफली घरी जाऊ शकतो आणि ब्लॉग पण तुम्हाला बघायला मिळेल. पाठीमागे दिसतो आहे तो पुरंदर, इकडे वज्रगड, तो उतरून आलो आहे खाली. आणि हे दगड आहे तिथे, तिथे आपण ब्रेक घेतला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं सुटलो, पण आता घसरडी वाट आहे, नुसती घसरगुंडी आहे. आपल्याला पोचायचं आहे तिथं खाली. चला आता खाली निघू. उतरला सुरुवात तर केली आहे, पण मध्येच एक ॲडव्हेंचर करायचं ठरलं आहे आता.
आम्हाला एक गुहा इकडे शोधायची आहे. विशाल दादांना आयडिया आहे की कुठेतरी गुहा आहे, तर ती गुहा शोधायला चाललो आहे. एकदम घसरगुंडी आहे, डोंगर जाळाला आहे. अशी वाढ झालेली आहे आणि सटासट पाय घसरतात त्याच्यावरून. आता हा पूर्ण डोंगर उतरत आलो आहे तिकडून आणि ते पुढं खाली गेलेले आहेत. तिकडे जाऊन आता गुहा शोधायची आहे. त्या घडीत घसरड्या वाटेने चाललो आहे आता आम्ही. इथून खालून वाट येते, खालची वस्ती आणि तिथं स्मारकाच्या शेजारून इथं आलं की बघा ही गुहा आहे. बाहेरून एकदम छोटीशी दिसते आपल्याला, पण जसं आपण आतमध्ये जातो ना, आतमध्ये बघा किती मोठी आहे ही. टॉर्चर दाबली ना सगळीकडे, खूप मोठं प्रकरण आहे. झाडाची मुळं बघा वरच्या झाडांची आतमध्ये आलेली आहे तिकडे पार, आणि ही गुहा किती मोठी आहे आतमध्ये. कळतंय का? नसेल ना, बघू चावल्यावर तुला काय नाही आपण फक्त उचलून द्या मला. नाही नाही ओढतच डायरेक्ट गंगा द्यायचं सोडून. सोडून. काय हा प्रकार. वड. गुहेत आतमध्ये आलोय. इकडे बघा छोटीशी एकदम, याचा प्रवेश आहे ना फक्त एवढा आहे, रांगतच यावं लागतं. इकडे पण आहे भरपूर सारी आणि इकडच्या बाजूला पण आहे खूप जास्त. हिच्यात रांगत आता आपण आतमध्ये आलोय आणि पुढं खूप मोठी आहे अजून इकडे पण. निघायचं स्ट्रगल आहे. एवढ्याच जागेतून आपल्याला निघायचं आहे. बाबा इथून सरकत. अरे थांब पुन्हा एकदा आतमध्ये जा. माहिती आहे ते दादा बाहेर येत आहेत, सगळे दगड सारत रस्ता मोकळा नाही, माझ्या पाठीला कसले रुतले. मित्रांनो, फायनली आपण सेफली एकदा गावात पोचलेलो आहे आणि असा तऱ्हेने आपला एक म्हणजे लिस्टमधून आपण काढून टाकलेला किल्ला पूर्ण झालेला आहे. त्याचा आनंदच वेगळा असतो. इथं समोर दिसतंय हे गाव, इथं गाडी लावली होती आपण आणि आपण जाताना अंधारात होतो. तर हा समोर जो दिसतोय हा वज्रगड किल्ला. त्याला जायचं कसं, गावातून आल्यानंतर इथं नाईकांचं स्मारक आहे. त्या स्मारकाच्या तिथून या टोकाकडे चालत जायचं. आता मध्ये ढोरवाटा येतात, वाट शोधत जायचं. त्या टोकावरती गेलं की ह्या पूर्ण तटबंदीने त्या ह्याने वरती जायचं आणि तिथं गेलं की इथून वरती जाणारी वाट आहे आणि तिथून आपण वरती जातो. हा एक किल्ला आपला पूर्ण झाला. ट्रेक करून मला कसा वाटला ते नक्की सांगा. सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये.